नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी रताळ्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: रताळी, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, मीठ, तूप किंवा शेंगदाण्याचं तेल। रताळ्याची सालं काढून आपण अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या आहे। या फोडी कापून आपण पाण्यात ठेवायच्या आहेत जेणेकरून या काळ्या पडणार नाही। आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालून घेऊ। तूप हलकंसं गरम झालं की मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत आपण याच्यामध्ये। आता हे तुपामध्ये परतून घ्यायचे। आता आपण रताळ्याच्या फोडी हे तुपावर परतून घेऊ। 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे। फोडणी करताना गॅसची फ्लेम कमीच करायची आहे। आता आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ। ही भाजी आपण वाफेवर बनवतो त्यामुळे मधून आपण चमच्याने हलवत राहायची आहे। आता यामध्ये मीठ घालायचं आहे। आता आपण यात मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण हे 5 मिनिटासाठी मंद आचेवर वाफवून घेणार आहोत। ही भाजी आपण वाफेवर बनवतो आहे त्यामुळे आपण मधून ढवळत राहायची आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल तर तुम्ही ओला नारळही घालू शकता। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण 1 मिनिटभर वाफवून घेऊ। उपवासाची रताळ्याची भाजी तयार झाली आहे। आता ही आपण सर्व करूया। तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली।